कुडाळ मालवण विधानसभेवर शिवसेनेचा दावा आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। संजय आंग्रे यांच्या उमेदवारीची सेनेकडून घोषणा करण्यात येते। निलेश राणेंचा मालवण मतदारसंघावर दावा आहे। निलेश राणेंची शिवसेनेकडून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। निलेश राणेंच्या लोकसभा उमेदवारीवर शिवसेनेचा दावा कायम असताना आता निलेश राणे इच्छुक असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेनं दावा ठोकलाय। शिवसेनेनं संजय आंग्रे यांची उमेदवारीच कुडाळ मालवण मतदारसंघातून जाहीर केलेली आहे। आठही तालुक्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी माझे प्रामाणिकपणे प्रयत्न राहतील। तसेच येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, त्या विधानसभे कुडाळ मालवणमध्ये खास करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहोत। त्यासाठी कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी संजय आंग्रे यांची मागणी केली। जसे सावंतवाडी मतदारसंघातून आमचे दीपक भाई लढतील आणि अन्य ठिकाणी ज्याप्रमाणे युती आहे त्याप्रमाणे लढवले जातील। याविषयी बोलण्याकरता स्वतः निलेश राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, काय प्रतिक्रिया द्यायची? कोणतरी किरकोळ माणूस काहीतरी बोलतो आणि त्याची तुम्ही बातमी करता। जो बोलतोय त्याची उंची काय, तो कोण जाहीर करणारा, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, कुठली सीट जाहीर करायची असेल, युतीमध्ये किती कोणाला सीट जाणार हे ठरवण्याचा अधिकार फक्त नेत्यांना असतो। कोणतरी सकाळी उठतो आणि बाहेर पडतो आणि पत्रकार परिषद घेतो, त्या पत्रकार परिषदेला काही अर्थ नाही। आमचं सगळं वातावरण चांगलं आहे, असं पण एखाद दुसरा माणूस असा होतो, पण कुडाळ मालवणमध्ये शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, अतिशय सगळे नेते सुद्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आम्ही ती सीट लढणार आहोत, आम्ही ती सीट जिंकणार आहोत, याच्यामध्ये काही शंका आमच्या मनात नाही। पण असा कोणतरी किरकोळ माणूस उठणार आणि काहीतरी पत्रकार परिषद घेणार, त्याला काही एवढं महत्त्व द्यायचं काही कारणच नाही। पण तुमची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय का शिवसेनेकडून? विशेष म्हणजे लोकसभेच्या जागेवर सुद्धा शिवसेनेनं आधी दावा केलेला होता आणि आता विधानसभेच्या जागेवर सुद्धा। नाही मॅडम, असं काही नाही। बघा, लोकसभेला तर मी इच्छुक नाही हे मी स्वतःहूनच जाहीर केलेलं आहे। हे मी जवळपास मला वाटतं महिना दीड महिना झाला मी स्वतःहूनच, आणि अगोदर म्हणजे जेव्हापासून माझं ठरलं की मी आता कुडाळ मालवणमध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहे, मी तो दावाच सोडलेला आहे। म्हणून माझी लोकसभेला कोणी कोंडीच केलेली नाही। दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, आमचे सगळे नेते युतीचे दोन्ही पक्षातले, आमच्यामध्ये एवढं चांगलं समन्वय आहे। एखादा कोणतरी माणूस काहीतरी बोलतो, त्याला काही एवढं सिरियसली घ्यायचं काही कारणच नाही। अच्छा, त्या माणसाचं काही महत्व सुद्धा नाही। जो काय बोलतोय ना, त्याचं काहीच महत्व नाही, किरकोळ माणूस आहे। अगदी तुम्ही म्हणताय की काही महत्व नाहीये, पण सिंधुदुर्गात येऊन, मालवणमध्ये येऊन ही घोषणा केली जाते। नाही, बघा, तो जो बोलतोय ना, कुडाळचाच आहे। तो उबाठामध्ये होता आणि काही दिवसापूर्वी तो आता शिंदे सेनेत गेलाय। तर आता नवीन नवीन हळद लागली आहे, तर मी पण जिवंत आहे असं दाखवायचा प्रयोग आहे। ज्याच्याकडे 5 मतं नाही, तो काय सीट कुठली जाहीर करणार आहे? आणि आमचा जो काही नेत्यांचा जो काही समन्वयाचा भाग आहे तो अतिशय चांगला आहे आणि आम्ही मिळून मिसळूनच आम्ही कामं करतो। ग्रामपंचायती आम्ही एकत्र लढवल्या, अनेक ग्रामपंचायती आम्ही एकत्र लढवल्या। म्हणून आमच्या दोन पक्षांमध्ये असं काही नाही, पदाधिकाऱ्यांमध्ये काही नाही। आता कुठल्या नशेमध्ये असा कोण माणूस पत्रकार परिषद घेतो, त्याला आम्ही काय करायचं? अगदी अगदी एक शेवटचा सवाल राणे साहेब, तुम्ही वारंवार उल्लेख म्हणताय की आमच्या दोन्ही पक्षांमध्ये समन्वय चांगला आहे, पण मध्यंतरी तुमच्या नाराजीच्या बातम्या सुद्धा आलेल्या होत्या। तुम्ही फडणवीसांची भेटही घेतलेली होती आणि आता याचीच कुठेतरी पार्श्वभूमी आहे का शिवसेनेच्या कोंडी संदर्भातली? नाही मॅडम, असं काही नाही। बघा, माझा जो विषय होता तो मी आमचे
फडणवीस साहेब आहेत त्यांच्यासमोर मी मांडला. त्यांना काही प्रमाणात तो विषय पटलाही असेल. बाहेर येऊन मी आणि रवी चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्या वतीने चव्हाण साहेबांनी जे काय सांगायचं होतं ते पत्रकारांसमोर सांगितलं. आमचा विषय हा वेगळा होता. त्या विषयाशी आणि ह्या विषयाशी काही तसा संबंध नाही. आमचं जो काही विषय मांडायचा होता तो मी ऑलरेडी मांडून झालेला आहे. तो विषय पण संपवलेला आहे. म्हणजे तोच विषय धरून ठेवून आता काहीतरी नवीन काहीतरी कोण करत असेल त्याच्यात काय अर्थ लागणार नाही किंवा त्याच्यामध्ये काय निष्पन्न लागणार नाही. तो विषय संपलेला आहे आणि फडणवीस साहेबांसमोर एकदा मांडल्यानंतर आता मी इतर कुठे मांडणं हे काही योग्य नाही. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.